बरोबर. कारण जे छोटी मुलं असतात ते फास्ट फूड खूप जास्त खातात आणि त्यामुळे हा कॉन्स्टिपेशनचा त्यांना त्रास जाणवतो. आणि जे तुम्ही म्हणालात, की त्यांचे लाड ॲक्चुअली खरं बंद करायला पाहिजे. आपण लाडापोटी त्यांना ह्या गोष्टी खाऊ घालतो. आणि खरंच ह्या जर सगळ्या गोष्टीची सगळ्या पालकांनी काळजी घेतली तर डेफिनेटली हा पण त्यांना जो त्रास होतो, तो आपण अव्हॉइड करू शकतो. आणि मी आता बघतो की माझ्याकडे 7 आणि 8 वर्षाची मुलं येतात. मी हं. मागे 9 वर्षाच्या मुलाची एका सर्जरी केलेली आहे. अरे बापरे! हो. आणि करावी लागली. कारण की त्याचं काय झालं, पूर्ण मांस बाहेर आला आणि ते आतचं जात नव्हतं. सूज जास्त असल्यामुळे 3-4 दिवस बघितलं, गोळ्या औषध देऊन तरी फरक पडला नाही. शेवटी ऑपरेशन करावं लागलं. आणि एका मुलाला तर बाजूला अब्सेस होऊन त्याचा परत फिस्चुला झाला. बगंदर झाला. त्याला तर शस्त्रक्रिया करावी लागते. फिस्चुला म्हणजे मूळव्याधामध्ये खूप अवघड आजार असतो. अच्छा. तो नंतर लास्टला पहिल्यांदा फिशर होतो, परत मूळव्याध होतो, कोंब येतो, नंतर मग बाजूला संडाच्या कडेला छिद्र पडतं, त्यातून घाण वगैरे जाते. त्याला शस्त्रक्रियाशिवाय पर्याय नसतो. तर त्या मुलाची शस्त्रक्रिया करावी लागली. म्हणजे या माध्यमातून सांगायची, लहान मुलाला देखील आजार होतोय आणि आजार झाल्यामुळे त्यांचा आजार बरा होत नाही. तर त्यासाठी उपचार करून शस्त्रक्रियाच करावी लागते कधी कधी. तरी मुलांच्या चांगल्या सवयी लावा आणि चांगल्या बरोबर. सवयी लावल्यानंतर मग हे असे आजार होणार नाहीत.